नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातून. शहरातील घरकुल चिखली येथील चेरी चौक येथे दत्त मंदिर आहे. हे श्री दत्त मंदिर ज्या झाडाखाली बऱ्याच वर्षापासून आहे, त्या झाडाच्या आसपासची जागा PMRD वतीने एका खासगी बिल्डरला देण्यात आली. या जागेवर मोठे बांधकाम होणार आहे. त्याकरिता येथे काम सुरू असताना श्री दत्त यांची मूर्ती असलेली जी जागा आहे, ती जागा जशीच्या तशी ठेवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. या जागेत ज्या वृक्षाखाली श्री दत्त मंदिर आहे, या ठिकाणी अनेक वर्षापासून येथील स्थानिक नागरिक, भाविक, भक्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असतात. मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे ही जागा स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक ठेवण्यात आली असल्याची माहिती युवा सेनेचे पदाधिकारी अरुण जोगदंड यांनी प्रसारमाध्यमांना दिली. संबंधित विषय आपण याच्या अगोदर देखील बोललो. पत्रकाराला चौथा स्तंभ मानले जातात. आज पत्रकाराच्या ताकदीमुळे अवघ्या काही मिनिटांमध्येच अधिकाऱ्यांनी कबुली जबाब दिलाय की बाबा बिल्डरला जी जागा देण्यात आलेली आहे त्या जागेच्या व्यतिरिक्त आम्ही कोणतीही कारवाई करणार नाहीत आणि संबंधित जे वृक्ष आहे त्याचं संगोपन करू, त्याला व्यवस्थित ठेवू आणि सदर परिसर आम्ही लोकांसाठीचा तो परिसर आहे, तर त्यासाठी लोकांसाठीच तो परिसर राहण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि याच्या मार्फत आम्ही परत एकदा पत्रकार बंधूंचा आम्ही खरंच मनापासून आभार मानतो. संबंधित ज्या लोकांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेतला त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आणि सर्वांचे खरंच परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि हा खरंच लोकशाहीचा विजय आहे. धन्यवाद. थँक्यू.